कधी कधी भाजी करायचा कंटाळा आला असेल किंवा घरात भाजीला काहीच नसेल तर दही तडका हा उत्तम पर्याय आहे। दह्याचा थंडावा आणि फोडणीचा खमंग वास यामुळे हा पदार्थ लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडतो। तर चला तर मग या पदार्थाची साहित्य पाहून घेऊया। नमस्कार, मी धनश्री, मी माझ्या अनंत पंख या चॅनल मध्ये तुमचं खूप स्वागत करते। तर चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर आपल्याला फोडणीसाठी लागणारे साहित्य आहे, मी इथे 1 वाटी दही घेतलेलं, नंतर एक मध्यम साईज कांदा चिरून घेतलेला आहे, कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून आणि 2 लाल तिखट मिरची घेतली, नंतर 1 टेबलस्पून आपण आलं लसूण पेस्ट घेतली, नंतर हिंग आपण चिमटभर टाकणार आहोत, लाल तिखट अर्धा चम्मच, फोडणीसाठी तेल, अर्धा चम्मच हळद, चवीनुसार मीठ, अर्धा चम्मच मोहरी, अर्धा चम्मच जिरे। तर चला आपल्या फोडणीला सुरुवात करूया। हे दही बाउलमध्ये घेऊन फेटून घेऊया। आपले दही फेटून झालेलं आहे। आता आपण यामध्ये थोडंसं मीठ टाकूया आणि हे मिक्स करून घेऊया। आपलं दही फेटून झालेलं आहे, तर आपण याची फोडणी तयार करून घेऊया। मी एक भांड गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे, त्यामध्ये आपण तेल घालून घेऊया 2 चम्मच एवढे। त्यामध्ये आपण अर्धा चम्मच मोहरी टाकायची आहे, नंतर अर्धा चम्मच जिरे, चिमूटभर हिंग, मोहरी तडतडली की कढीपत्ता घालून घ्यायचा आहे। यामध्ये आपण टाकायचे आहे ही बारीक चिरलेली मिरची आणि हा बारीक चिरलेला कांदा, आणि हा बारीक चिरलेला कांदा हलकासा गुलाबी होईपर्यंत भाजून घेऊया। ते आपण घेऊया 1 चम्मच आले लसूण पेस्ट आणि तेही भाजून घेऊया। इथं कांदा आले लसूण पेस्ट भाजलेले आहे, तर आपण यामध्ये टाकणार आहोत हळद, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि ह्या 2 लाल मिरच्या आणि हे मिक्स करून घेऊया। तुम्ही हा तडका मंद आचेवरच करायचा आहे, मसाले करपले जाणार नाहीत याची काळजी घ्या। तर इथं आपला तडका रेडी झालेला आहे। ही जी फोडणी आहे ही आपण दह्यामध्ये घालून घेऊया आणि हे मिक्स करून घेऊया। तुम्हाला आमची रेसिपी
रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. धन्यवाद.